माऊली ज्ञानेश्वर महाराज, संतदेवा काका महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, राम भक्त हनुमान, हर 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 ओम नमो जिद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसौ वेद्यात्म रूपा देवा तुझी गणेशो सकलार्थ मती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी गुरुदी अत्ताभिनवा विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमिलेम्या मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो मनोनिशेष अति आदरो विवेकावरी आता हृदय आपुले चौफाळुनी या भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंची ठाला आजच्या महायोग पीठे तदे भीमरत्य वरम पुंडरीकाय दातु मुनिद्रे समागत तिष्ठन्तमानं कन्नं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं नमो ब्रह्मनिदेवाय गो ब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः लोकाभिराम मरणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सौराष्ट्रे सोमनाथ श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जनिया महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्या वैजनाथं जडाकिना भीमाशंकरं सेतुवंदे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यात् विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालय तु केदारं कृष्णेशं शिवालये यत्तानि द्वादशलिंगानि सायं प्रातः पठे नरा सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति एकांतीरे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिव सौजनामी छिनलो दयाळा भंसार भारे तुझवीन शंभो मद कोण तारे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते विवेकाने जाने सुगठित समाजात टिकविले महासिद्धांताचे गूढ हृदय रसिकत्व उकलिले लसित भक्ती रसे तरतरविला श्री भागवत तरो तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करो नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझी वाणी तुझे
माझेवानी तुझे वर्णी गुणनाम आयसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावर यावार करी संतांच्या श्री सद्गुरु संत गणेशनाथ महाराज ज्ञानोबराया तुकोबराया वरोबा काका रुक्मिणी पांडुरंग परमात्मा उमा महेश्वर टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य संत श्रुते माता भगिनी विनेकरी सर्वाला वंदन करून गणेशनाथाच्या दरबारामध्ये जो हा 16 दिवसाचा नामचिंतनाचा सोहळा आहे त्यातील ही दुसऱ्या दिवसाची सेवा आपण भगवत चरणी समर्पित करत आहोत। श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून सांगतात, भगवंताचं भजन केल्यानंतर चिंतन केल्यानंतर भगवंत अंगीकार करतात आणि देवानी अंगीकार केल्यानंतर निंदे सुद्धा वंदनीय होतात। अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदे तेही तेने वंदे केले। निंदनीय सुद्धा वंदे झाले। आजा मेळ्यासारखे दिल्ली कुंटिनी हे प्रत्यक्ष पुराणात वंदनीय केलेले आहेत। ज्याच्या ब्रह्महत्यार असे अपार झालेले आहेत असा वाल्मिकी किंकर वंदे केलेला आहे। मात्र भगवंताचं भजन प्रमाण आहे। मोठेपणाला काय जाळायचे का म्हणतात तुकोबाराया, भगवंत त्याच्यामुळं अंगीकार करत नाही, अंगीकार हा चिंतनामुळं आणि शरणांगत आल्यामुळे करतो। म्हणून महाराज या चिंतनाची आणि शरणांगताची महती व्यक्त करतात प्रभू आणि मग निंदे सुद्धा वंदनीय करतो। आपण दीपवाळीमध्ये नरक चतुर्दशी म्हणून साजरी करतो। त्या दिवशी भगवंतानी जो आपण नरकासुर किंवा भौमासुराला मारलं त्या दिवशी आणि ज्या त्याच्या कैदेत किती 16,100 कुमारिका त्यानं बंदिस्त करून टाकलेल्या आहेत, भगवंतांनी त्या सगळ्या मुक्त करून सोडल्या। पण त्या आसुराला मारून त्या कुमारिका मुक्त केल्या, पण त्या कुमारिका भगवंताला शरण गेल्या आणि प्रभू तुम्ही आम्हाला कैदेतून त्या आसुराच्या कैदेतून मुक्त केलात, पण आम्हाला जर घरी गेलं तर आमची सगळी निंदा करतात, आमचा भाऊ सुद्धा येऊ देणार नाही, आमचे आई बाबा येऊ देणार नाहीत आणि आम्ही मनानं कुठे पती करायचं म्हणलं तर आमचा कोणी स्वीकार करत नाही। आम्ही त्याच्या कैदेत आहोतो म्हणून आम्ही निंदनीय झालो। आम्ही तुम्हाला प्रभू शरण आहोत, तुम्हीच आमचा अंगीकार करावा, आम्ही तुम्हाला शरण आहोत। शरणांगती पत्करलेली आहे। गोपाळ कृष्ण भगवंतानी पूर्वीच्या त्यांना रुक्मिणी सहित सत्यभामा असेल, जांबवंती असेल, लक्ष्मणा असेल, अशा ह्या 8 स्त्रिया होत्या, पत्न्या आहेत त्यांच्या, पण तरी 16,100 कुमारिका कैदीतून मुक्त झाल्यानंतर आम्ही निंदनीय आहोत देवा, आम्हाला आई बाबा भाऊ सुद्धा आमचा घरला येऊ देत नाही आणि मनानेही कुणी आम्हाला स्वीकार करायचा म्हणलं तर स्वीकार करत नाही आमचा, म्हणून तुम्ही आमचा स्वीकार करा, आम्ही तुम्हाला शरण आहोत। एवढी शरणांगती पत्करल्याबरोबर भगवंतानी 16,100 कुमारिका कैदीतून सोडलेल्या प्रभूंनी तेवढ्यांचा अंगीकार केला। आता रुक्मिणी जेवढ्या आपणाला वंदनीय आहेत, सत्यभामा जेवढ्या वंदनीय आहेत, जेवढ्या जांबवंती वंदनीय आहेत, तेवढ्याच आपणाला हे 16,100 वंदनीय झाले, कारण आपल्या मालकाने त्यांचा अंगीकार केलेला आहे। म्हणून महाराज सांगतात, अरे नारायणानं देवानं जर अंगीकारच केला तर निंदे सुद्धा वंद्य करून टाकतो। ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, तो आधी जरी अनाचारी तरी सर्वोत्तमचे अवधारी, जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला। माऊली म्हणतात, अगोदरचा दुराचारी असेल, अनाचारी असेल, महापुरामध्ये जसा एखादा बुडावा पण त्याचा जीव जाण्याच्या अगोदर कोणीतरी तिथे यावा। बुडतयास करणो नपुसे अंत्यजकी ब्राह्मणो, काढून राखे प्राणो
हेची जाणे. त्याला बाजूला काढावं. मग तो जिवंत अलीकडच्या काठेला निघाला. तयाचे जीवितवाईल थडी आले, मनोनी बुडाले पण जेवी वाया गेले. तेवी नुरेची पाप केले, शेवटाले भक्ती. अरे त्यानं जर भक्ती मार्गाला लागला, भजन चिंतन करू लागला की भगवंत अंगीकार करतात आणि त्याचं पाप उरत नाही. ज्ञानोबराय सुद्धा सांगतात. त्याच पद्धतीनं महाराज प्रभूने अंगीकार केला. निंदनीय असणाऱ्या त्या वंदनीय झाल्या. एकदा 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये काही सण आहेत, उत्सव होतात. पण एक 3 वर्षानंतर एक मलमास म्हणून येतो. प्रत्येक महिन्यातून काही उरलेले दिवस आहेत, हा एक मलच आहे. म्हणून त्याला मलमास हा निंदनीय. सगळेच 12 महिने त्याला निंदा करत होते. तो मलमास आहे, तो धोंडा आहेस, तुझ्यात कोणता सण नाही, तुझ्यात कोणी काही देव कार्य वगैरे काही असं करत नाही, काही नाही, तू मलमास म्हणून. परंतु तोच मलमास भगवंताला शरण गेला. अरे हे सगळे महिने देवा मला निंदा करतात. चैत्रापासून ते सगळेच 12च्या 12 महिने प्रत्येक जण म्हणतो आमच्या महिन्यात अमुक सण आहे, अमुक सण आहे. तुझ्यात काय आहे? तू मलमास आहेस, तू निंदनीय आहेस, असे म्हणतात. देवा मी तुला शरण आलो, तुम्ही आमचा अंगीकार करावा. या कुमारिकासारखा हा महिना सुद्धा प्रभूला शरण गेल्यानंतर प्रभू म्हणाले मी माझंच नाव तुला देऊन टाकतो आणि आजपासून तुला एवढे सगळे मानतील की मी अंगीकार केल्यामुळं या महिन्यात जो कोणी काही अन्नदान करेल, नामचिंतन करेल, काही करेल तर त्याला 12 महिन्यापेक्षा अधिक पुण्य या महिन्यात दान धर्म केलं, नामचिंतन केलं, तीर्थयात्रा केल्या तर याच फळ मिळेल. म्हणून आता या महिन्यात सुद्धा प्रत्येक जण काही कार्य करत राहील. आता तुला मलमास म्हणणार नाहीत, तुला आता माझं नाव देतो, पुरुषोत्तम मास म्हणतील. भगवंतानी त्या महिन्याचाही अंगीकार केला. त्या कुमारी सारखा तो निंदे झालेला होता, पण प्रभूंनी त्याला आपलं नाम त्याला दिलं पुरुषोत्तम मास. आणि मग त्या महिन्यात सप्ताह करू लागले, नाम चिंतन होऊ लागलं. त्या महिन्यात तीर्थयात्रेला जाऊ लागले. एक दिवस नाम चिंतनाला बंद होईना. वा मग मात्र पुरुषोत्तम मास धन्य धन्य झाला. फक्त तो काय केला? त्यानं भगवंताला शरणच गेला ना. म्हणून महाराज सांगतात भगवंतानी अंगीकार केला, निंदे सुद्धा वंदनीय होतात. अभंगाच्या प्रथम चरणातून महाराज Yeah.
अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदे तेही तेने वंदे केले. अंगीकार हा भगवंताला शरण गेल्यानंतर आणि निश्चयन चिंतन केल्यानंतर अंगीकार करतात. म्हणून महाराज सांगतात, निजनिष्ठा नाम घ्यावे शरणावितो वासीचा. भगवंताला संतांना शरण जावं आणि निष्ठेनं चिंतन करावं. तुकोबराया सांगतात, आजा मेळ हा पापाची रास झाला होता, पण त्याला सुद्धा वंदनीय केलं. अंगीकार कसा देवाने केला, तर त्याच्या जीवनामध्ये तो ब्राह्मण कुळात जन्म घेतला, परंतु संगतीमुळं ना समिधान्यासाठी गेल्यानंतर त्याला कुसंगती लागली, वेशीच्या नादी लागला, वाईट कर्म करू लागला. पण एक वेळेस संत मंडळी तिथे गेल्यानंतर त्यांनी विचारलं की आमची भोजनाची व्यवस्था होईल का इथं. मुद्दाम त्याच एक घर दाखवलं, जा म्हणजे त्याच्या घरी होती. काही संत मंडळी त्यांच्या घरी गेले. आजा मेळा तिथं नव्हता, पण त्याची जी पत्नी आहे ती होती. तिनं सांगितलं का मी एवढी योग्यतेची नाही बाबा, परंतु तुम्ही आलात, तुमच्या भोजनाची व्यवस्था करते. भोजनाची व्यवस्था केली. संत मंडळी मुक्कामी राहिले. मात्र आजा मेळा आल्यानंतर तो बोलू लागला, यांना कशाला थांबवलंय, यांना लावा. नाही म्हणले, मीच थांबवलेला आहे. ते आपल्याकडे भोजनाला आले, भोजन केले, विश्रांती घेऊ द्या, राहू द्या. थांबले. पण सकाळी जाताना बोलू लागले की आम्हाला काहीतरी दक्षिणा दिली पाहिजे. मग आजा मेळा म्हणतो, आम्ही दक्षिणा वगैरे काही देणार नाही. आम्ही दक्षिणा पैशाच्या स्वरूपात मागत नाहीत. फक्त तुमची पत्नी जी आता गरोदर आहे, तिला मुलगा होईल, त्या मुलाचं नाव नारायण ठेवा, एवढीच दक्षिणा द्या. त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं पाहिजे. बरं ठीक आहे, आम्ही ठेवतो. तो म्हणजे नाव मुलाचं नारायण ठेव. आणि मग संत निघून गेले. मुलाचं नाव नारायण ठेवलं. अधूनमधून मुखातून नारायण असा शब्द येऊ लागला. नारायण पाण्यान, नारायण इकडं जा, नारायण तिकडं जा, असं देवाचं थोडं थोडं स्मरण होऊ लागलं. परंतु अंतकाळाची वेळ आल्यानंतर जसं ज्ञानोबराय म्हणतात की मरणाच्या वेळेस नाम येण्यासाठी फार त्याला आटास करावे लागतात. जागता जव आसीजे, जेने भावना भावीजे, डोळा लागता खेव देखीजे, तेचे स्वप्न तेवी जिते अवसरे, आवडोनी जीवी जे उरे, तेच मरणाची मेरे फार.
आणि म्हणून हिनं पाप कर्म केल्यामुळं यमदूत न्यायला आले. पण त्याला ते यमदूत पाहिल्याबरोबर एवढी भीती वाटली आणि भीतीपोटी आपल्या मुलाला आवाज दिला, नारायणा म्हणून भीतीपोटी ते हाक मारली. पण नारायणाचं स्मरण झाल्याबरोबर जे यमदूत आले होते त्यांना विष्णुदूत येऊन मारायला लागले. अरे का मारता म्हणले, हे गिराईक आमचं आहे. नाही नाही म्हणले, त्यांना आता काय म्हणाला, देवाचं नाव घेतलं त्यानं. नाही, देवाचं म्हणून त्याने घेतलेलं नाही, त्याला आमची भीती वाटते म्हणून त्यानं त्याच्या मुलाला आवाज दिलेला आहे. मुलाला हाक मारली, देवाला नाही. अरे त्याच्या मुलाचं नाव आधीच आहे का आमच्या देवाचं आधीच आहे? देवाचं आधीच आहे. मग आम्ही आमच्या देवाचंच नाव घेतलं म्हणणार. आता हे गिराईक आमचंच आहे, तुम्हाला यमदूतांना मारून आम्ही हाकलून लावणार, तुमचा या ठिकाणी कसला अधिकार नाही. आणि म्हणून विष्णुदूताने यमदूताला मारून त्याला वैकुंठाला नेलं. महाराज म्हणतात, आजा मेळा पापराशी नामे नेला नामे नेला आजा मेळा आजा मिळा पापराशी नामे नेला वैकुंठासी. नामामुळे त्याला वैकुंठाला नेलेला आहे. तो पुत्रच्या उद्देशानं का म्हणेना, अजामेळ पापी वरी पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे निनामे. त्याला मुक्ती त्या नामामुळे प्राप्त झाली. पण तुकोबाराया म्हणतात, तो निंदनीय होता. आजामेळ पापी पापी होता तो, पण या नामामुळे त्याला अंगीकार केला, वंद्य केलं, करून टाकलं. आजामेळ पापी भिल्लीनी कुंटिनी. भिल्लाच्या कुळातरी लग्नाच्या वेळेस सुद्धा कितीतरी पशुची हत्या होते. मग हे निंदकर्म आहे ना. महाराज म्हणतात, तुम्हाला हौस वाटेल मांसाहाराची, पण ते पाप होतं. मांस खाता हौस करी जोडून वैरी ठेविला, कोण त्याची करील कीव जीवे जीवनेन ती. पुढीला साठी पाजवी सुरी आपुली चोरी अंगोळी. तुका म्हणे कुठे ती हाडे आपुल्या नाडे रडतील. म्हणून त्या भिल्लाच्या मुलीनं हे त्यांच्या वडिलांनी एवढे मोठे पशु दावणी बांधलेल्या होत्या, त्यांना विचारलं, बाबा एवढे पशु कशासाठी बांधलेत? तुझ्या लग्नामध्ये लोकांना मेजवानी द्यायची. आणि हे असं काही संतांचे वचन ऐकून तिला वाटत होतं की असं निंदनीय कर्म करून आपला उद्धार कसा होणार, त्यापेक्षा आपण निघून जावं आणि कुठेतरी साधू संतांकडे शरण जाऊन नामचिंतनाच्या मार्गावर आरूढ व्हावं. म्हणून ती भिल्लाची मुलगी निघून गेली. साधू संतांचा शोध काढत काढत मातंग ऋषीच्या आश्रमात जाऊन त्यांना शरणागत जाऊन म्हणते, प्रभू माझा अंगीकार, देव माझा अंगीकार करतील, मला देव भेटेल का, माझा उद्धार होईल का, असा प्रश्न केला. संतांना हेच विचारावं, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. आणि त्या संतांनी मातंग ऋषींनी तिचं समाधान केलं. नक्की देव तुझा अंगीकार करेल, फक्त निषिद्ध कर्म करू नये, म्हणजे मांसाहार वगैरे असला निषिद्ध आहार घ्यायचा नाही, विहित आहार शाकाहार घे, देवाचं चिंतन कर, रामनामाचं चिंतन कर, तुला येऊन राम भेट देतील. त्या बिल्लीनं सुद्धा चिंतनाच्या मार्गावर लागली, भजन केलं, चिंतन केलं. स्वतः राम येऊन मोठ्या आवडीनं तिची बोरं खाल्ली. ऐका महिमा आवडीची बोरे खाय,
ऐका महिमा ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लीची थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. तो प्रेमाचा भुकेलेला आहे. तो उंच नीच काही पाहत नाही. भगवंतानी त्यांचा अंगीकार केला म्हणून महाराज सांगतात आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी. तर कुंटिनी निंदनीय असतात. तुकोबराचे जसे अभंग आहेत ना, सिंदळीचा कुंटनी वाटा संग खोटा खोट्याचा. संगती सुद्धा असे खोटी आहे, परंतु फक्त शरणांगत आल्यामुळं कानोपात्रासारख्याच्या वेशेच्या मुलीचा सुद्धा अंगीकार देवानी केलेला आहे. म्हणून तरी संत महात्मे म्हणतात खट नट यावे आणि शुद्ध होणी जावे दौंडे पिटी व्हावे चुका मेळा. असा अजामेळ बिल्ली आणि कुंटिनी सुद्धा तारली प्रत्यक्ष पुराणामध्ये ह्या वंदनीय झालेल्या आहेत. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात अंगीकार नारायणाने केल्यानंतर महाराज निंद सुद्धा वंद्य करून टाकले. पुराणामध्ये तुकोबाला म्हणतात पहा आजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. अजून महाराज एका अभंगात सांगतात की कोणतं कुळ आहे हे सुद्धा माहित नाही हो. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, पण महिमान काय सांगू त्याचं म्हणतात. अहो मैराळ हा भानुदास महाराजांच्या काळामध्ये म्हणजे एकनाथांचे जे पूर्वज होते भानुदास महाराज यांनी राजानं देव नेलेला त्यांनी घेऊन आले. त्या भानुदास महाराजांनी एकदा एक मुरळी ब्रह्म आपली स्वतःचीच हत्या करायला गेली होती. त्यावेळेस ते हजर झाले आणि त्यांनी सांगितलं आत्महत्या करू नकोस. ते म्हणले मी एवढी निंदनीय झाले की मला याच्यापेक्षा दुसरा विलाजच नाही. शहाण्यानी तवची जी आवे जव अपकीर्ती अंगाने, एवढी मला अपकीर्ती आलेली आहे. झालंय काय, तू का आत्महत्या करत आहेस. मी देवाला सोडलेली मुरळी आहे आणि मी एवढं सुद्धा आचरणानं राहिले की हा देह शिवजीला दिलेला आहे म्हणून मी एवढं पवित्र राहिलेलं आहे. पण माझ्यावर गुंडांनी अत्याचार केला आणि मग ही निंदनीय मी झाले.
याच्यापेक्षा आपण आत्महत्या करून मरून जावं म्हणून मी आत्महत्या करत आहे महाराज. भानुदास महाराजांनी सांगितलं, तू एवढीही निंदनीय झाली असतील, होणार अपत्य कुणाचंही तुला सांगता येत नाही. गुंडांनी अत्याचार केलेला आहे. जसं उग्रसेनांची पत्नी मूक सात्विक आहे ही आहे, पण कंस असा का निर्माण झाला तर असंच काही आसुरांनी अत्याचार केलेला होता म्हणून हा कंस उत्पन्न झालेला होता. पण त्या आईने सांगितलं, कितीही आसुर निर्माण होईल त्याला मारण्यासाठी माझा भगवंत अवताराला येईल. म्हणून भगवंताला त्याला मारण्यासाठी अवतार घ्यावा लागला. पण इथं मात्र भानुदास महाराजांच्या आशीर्वादानं, संतांच्या आशीर्वादानच ती पुढे सात्विक झालं. गुंडांनी अत्याचार केलेला मुरळी मरू लागल्यानंतर त्यांनी थांबवलं. आत्महत्या करू नकोस, याचे एवढं पापच कोणतं नाही बाळा, तो मरूच नको म्हणले. मग काय करू, हे कुणाचं बाळ म्हणून सांगू, काय करू, त्याला काय करायचंय, मेलेलं बरं राहील. मरू नकोस. कोटी गोहत्या ब्रह्महत्येसी प्रायचित्त आहे शास्त्रार्थेसी, परी आत्महत्या घडे ज्यासी प्रायचित्त त्याचे असेना. म्हणून आत्महत्या करूच नाही. तो अशीच राहा. होणार बाळ मी आशीर्वाद देतो, सात्विक होईल, त्याचा एवढं महिमान वाढेल की विटेवरचा मालक त्याच्या हातून पाणी पिईल. पांडुरंग परमात्मा त्याच्या हातून पाणी पिईल. त्याचा जनक माहीत नसू दे ना काय नसू दे, माझा आशीर्वाद आहे म्हणजे तू मरू नको. आणि ती मुरळी आत्महत्या करायची थांबली. तिला मूल झालं मुरळीपासूनचा म्हणून मैराळ म्हणायला लागले. जनक माहीत नाही, त्याला लहानपणापासूनच संतांचा आशीर्वाद, देवाची ओढ लागली. आणि चक्क तो चंद्रभागेचं पाणीच तांब्यात घेऊन जायचा आणि पांडुरंगाला पाजायचा. देव पाणी प्यायचे. पण हळूहळू त्यांना विचारलं, हे कुठलं मुलं असेल देव पाणी पितो याच्या हातून, कोणाचं आहे. त्याला कधी विचारलं की त्याला माहित नाही, फक्त आईच माहित आहे. आईला विचारून एक दिवशी विचारलं, आई मी नेमकं कुणाचं आहे, माझे बाबा कोण आहेत काय. अरे बाबा तुझे बाबाच माहित नाहीत, माझ्यावर तुझ्या वेळेस बाबा असा अत्याचार झालेला आहे. जसं आपलं मनच आपलं पाप सांगतं तसं आई बाप सांगू शकते. मन सांगे पापा आणि आई सांगे बापा. आई बाप सांगू शकत असते, हे तुझे बाबा आहेत, वडील आहेत. तसं मी मात्र तुझे बाबा दाखवू शकत नाही. गुंडाने अत्याचार करून निघून गेलेले आहेत. कोणत्या कुळातलं आहेस माहीत नाही ना, तुझे बाबा माहीत नाही. परंतु मी मरून जाणार. पण या भानुदास महाराजांनी मला आत्महत्या करू दिली नाही आणि त्याच्यामुळे तू त्यांच्या आशीर्वादामुळं एवढी सात्विक वृत्ती तुझी वाढली आणि मालक जगाचे ते तुझ्या हातून पाणी पितात बाबा. पण हे हळूहळू काहींना माहीत झाल्यानंतर त्याच काळात बिदरच्या बादशाहकड मंगळवेळ्यापर्यंतचा भाग सगळा होता. म्हणून तर मंगळवेढेहून दामाजी पंतांना तिथपर्यंत नेण्यात आलेलं होतं. पण भगवंतानी ते सगळं त्यांचं ऋण फेडलेलं होतं. मग तसं आता त्यांना कळवलं लोकांनी की असा असा ह्याचं कोण माहीत नाही असं आहे आणि तू पाणी पासून देवाला ह्याला कैद करून टाका. बादशाहाने त्याला कैद करून टाकलं. देवाला पाणी जायचं बंद झालं. मग मात्र बादशाच्या स्वप्नात एक दिवशी अल्लाह गेला आणि बोलू लागला, मुझे प्यास लगी, मुझे प्यास लगी. असं का बोलत आहे बाबा. त्याने सांगितलं, तुम्हाला ताण लागली तर पाजतील ना, कुणी पाजणारे आहेत. नाही पण मला जो पाणी पाजणारा होता तू काही दिल टाकला तर कोण पाणी पाजणार आहे. असं त्याला पुन्हा स्वप्नात साक्षात्कार झाल्यानंतर बादशाने यांना मुक्त केलं. पण सुरुवातीला तांब्यावर पाणी देऊन त्याला त्याच्या मस्जिदीत नेलं. कुणालाच नेत नाहीत मस्जिदीत, पण त्यांनी स्वतःच्या मस्जिदीत नेलं आणि पाणी पाजायला लावलं. अल्लाह सुद्धा पाणी पिला. खरंच बाबा तो कुण्या कुळातला असो काही असो, परंतु तुझ्या हातून देव पाणी पितो, तुला सुटका. आणि सोडून दिलं. म्हणून महाराज तुकोबाराया बोलतात, मैराळ जनक कोण कुळ त्याचे,
महिमान तयाचे काय सांगू, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आयसा वेदशास्त्री, तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ, आणि तारिले पतित नेनो किती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे मी पावन तिन्ही लोक, त्यांच्यामुळं तिन्ही लोक पावन आहे. तो एवढं भगवंताच्या भजनानं भगवंतानी अंगीकार केल्यानंतर असा देव निंदनी सुद्धा त्याला वंदेच करून टाकतो, असं तुकोबराय या अभंगातून वर्णन करतात. 2 चरणाचा आपण विचार केला, सगळे मधलं भजन घेऊ आणि 2 चरण पाहूया. विठोबा रकुमार
अंगीकार ज्यांचा केला नारायणी निंदेचेही तेने वंदे केले अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणी वंदे केली ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला वाल्मिक हा कोळियाच्या कुळामध्ये जन्म घेऊन निंद्य कर्म केलं म्हणजेच अनेक अशा ब्रह्महत्या करून रांजण भरले ती खडा टाकून अपार पाचक झालेली आहे पण कसा वंद्य झाला कसं त्याला भजन घडलं तर
संतांची भेट झाली, देवर्षी नारदाची भेट झाली. नारदाची भेट झाल्यानंतर त्याने विचारलं, एवढं पाप करतोस पण हे पाप कुणीच वाटून घेणार नाही, तू करतोस सगळ्या घराभारासाठी, पण कोणीच तुझ्या घरचेही वाटून घेणार नाही. विचारून चौकशी करून बघ. चौकशी केल्यावर कळालं की पत्नी सुद्धा पाप वाटून घ्यायला तयार नाही, घरचे कोणीच तयार नाही. आणि मग मात्र या पापाचा नाश करण्यासाठी काय करावं लागेल? नारदाला विचारलं. नारदाने सांगितलं, राम नामाचं चिंतन कर. राम सुद्धा मला म्हणता येत नाही. मारलेली आहेत माणसं म्हणून मरा मरा म्हणता येईल. मरा मरा म्हटलं तर उलट राम राम होईलच की. म्हणजे राम राम मरा 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 राम 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 असं होत आहे म्हणले. आणि मग इतकं चिंतन करता 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 पुन्हा अंगावर वारून जरी चाललं तरी ती रामनामाचं चिंतन करत राहिला. त्यांना रामायणाचे सगळे आठवायला लागले श्लोक वगैरे. जसं व्यासो नारायणांना अनेक ग्रंथ केल्यानंतर शेवटाला काहीतरी करावं उद्धारासाठी असं वाटायला. समाधी लागल्यावर समाधीत भागवताचे श्लोक आठवायचे, पण ते लिहिण्यासाठी गणेशजीचं स्मरण करून गणेशजीने ती श्लोक सगळे लिहून काढले. ते भागवत तयार झालं. तसं वाल्मिकांना हे रामायण राम जन्माच्या आधीच अनागत भाष्य म्हणून त्यांनी रामायण लिहिलं. मग निंदनीय होता तो वंदनीय झाला. कीर्ती वाढली, कोड्याची कीर्ती वाढली गहन. कोड्याची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी. राम जन्माच्या आधी रामायण केलं. देवाने सुद्धा म्हणावं, बोलीला वाल्मिक जैसेची करीन वर्तून दावीन नामा म्हणे. एवढी कीर्ती वाढली, याला प्रमाण काय तर भजन आहे, त्यांनी चिंतन केलेलं आहे. अगोदरचा दुराचार्य असेल, परंतु त्याचा देवाने अंगीकार केला. जसं ज्ञानोबरायांनी एकदा असाच दुराचारी एवढा साथीने केला, आजही त्यांची ख्याती आहे. ज्ञानोबरायांना महिपतीची भेट झाली. ज्ञानोबराच्या काळातले महिपती, आणि महिपतींनी दर्शन घेतल्यानंतर ते कल्याण झालं त्यांचं. पण ते माऊलीपाशी उद्गारले, माऊली मला दर्शन झालं, मी कृतकृत्य झालो, पण माझी मुलगी कराडमध्ये दिली. अहो, ती भजन करत नाहीत पाहुणे, ना कुठली वारी करत नाहीत. माझ्या लेकराला कवा साधू संतांचं दर्शन नाही, कुठं दर्शनाला जात नाही. काय करायचं? म्हणजे माझ्या लेकराला सीता म्हणणारी मुलगी कराडमध्ये आहे, भरपूर संपत्ती आहे, परंतु ती कुठं दर्शनाला संतांच्या जात नाही, भजन नाही, वारी नाही. म्हणून त्या मुलीच्या उद्धाराबद्दल मला खेद वाटतो. ज्ञानोबाराय म्हणले, आम्ही कराडला जाणार आहोत, तुमच्या मुलीला दर्शन होईल, काही काळजी करू नका. अहो, माझ्या मुलीसाठी म्हणून तुम्ही जाऊच नका हो. कारण ते पाहुणे असे आहेत, जर वारकरी दिसले
माळकरी वगैरे आणि पताका, ती माळा तोडून टाकतात त्या वारकऱ्याच्या, पताका फाडतात, अशी त्या पीडा करतात त्या वारकऱ्याची, त्रास देतात त्यांना. माझ्या लेकरासाठी म्हणून तुम्ही जाऊच नका, तुम्हाला काहीतरी त्रास करतील ते. नाही, असं काही करणार नाहीत म्हणले. आणि माऊली कराडला गेले. कराडला गेल्यानंतर माऊली आले म्हणून कराड सगळं असं रांगेत दर्शनाला, पण त्या सीताच्या घरचे कोणीच नाही, सीताही नाही. ज्ञानोबारायांनी ओळखलं. माऊली म्हणले आजचा मुक्काम इथंच आहे, उद्याही दिवसभर इथंच राहायचे, थांबायचे. आणि हे सीतामाईला कळाल्यावर म्हणले आपणाला जर संतांचं दर्शन करायचं असेल आणि त्याच्यामुळे जर देव प्राप्त होत असेल तर थोडा अधर्म केला तर काय हरकत आहे. देव जोडे तरी करावा अधर्म. देव जोडत असेल तर अधर्म सुद्धा करावा. मग आता मला संतांच्या दर्शनाला जाऊ देत नाहीत, पण थोडा अधर्म केला तर दर्शन संतांचं होत आहे. काय करायचं तिनं विचार केला. असले नास्तिक लोक संताला शरण जात नाहीत, देवाला शरण जात नाहीत, पण स्वतःच्या मुलाबाळावर पत्नीवर एवढे प्रेम करतात भरपूर. म्हणून तिनं स्वतःच्या मुलाला वाटीत दूध घेतलं गाईचं आणि त्याच्यात विष कालवलं आणि स्वतःच्या मुलाला चक्क ते विष कालवलेलं दूध पाजलं. म्हणजे हे अधर्मच आहे ना. पण संताचं दर्शन होईल आणि देव जोडेल म्हणून करते मी देवा. म्हणून तिने स्वतःच्या मुलाला विष कालवून दूध पाजलं. आईलाही पेत असेल, गाईचं दूध पेत असेल, असं बालक आहे, 2 वर्षात असेल, 2-2.5 वर्षात. ती बाळ दूध पेल्या बरोबर तराटा देऊन गतप्राण झाला. आणि पुन्हा ती सीता रडू लागली. वाड्यातील सगळे गोळा झाले. ते कराडकर बोलू लागले काय झालंय काय झालंय. तर म्हणे आपलं लिकरूच मेलं म्हणले. कसं मेलं म्हणे, चांगलं होतं. काय झटका आला की म्हणले गेले म्हणले, काय करा. मग सगळेच रडले, पण पुन्हा म्हणले विलाज नाही म्हणले. म्हणजे तुझ्या बापाला सुद्धा ती महिपतीला कळवायची गरज नाही. पुन्हा सांगू म्हणले नेमतेचं जाणत्याला सुद्धा कळवू नये. ताबडतोब याला फक्त खड्डा खांदून पुरायचं आणि थोडं दूध सोडायचं, पुन्हा दमानं कळवू म्हणले. तसं काही ह्या नेमत्याच्या मातीला सगळी यावी असं काही नसतंय म्हणले. नेमतेचं जाणत्याला कळवू नये, आपण माती करून टाकू. पण ती मुलंच द्यायला तयार नाही सीतामाय. काय करणार तू, त्याच्या ह्याचा वास उठेल म्हणले. तू काय करणार, त्याचं मेलं तरी खरं नाही म्हणले. तुम्ही जर स्वतःच्या लेकरावर प्रेम असेल तर तुम्ही थोडा प्रयत्न केल्यावर जिवंत होते. स्वतःच्या लेकरासाठी पाखराने सुद्धा किती कष्ट घेतले. त्या टिटवीची अंडी फक्त त्या बिंडकुळीने गिळली तर समुद्रालाच वैरी केलं तिनं. ज्ञानोबा म्हणतात ना तरी टिटवीने आपामपती वैरी केला. कशापायी केला तर अंडी नेली म्हणजे बिंडकुळीनं ह्याच्यात लपली. म्हणून तिनं काय करायचं, चुंचीत पाणी घ्यायचं आणि लांब निघून सोडायचं. तिचा पती आला तो टिटवा. तो म्हणला त्या पत्नीला काय करतेस तू, हे पाणी पेत बी नाहीच म्हणजे तिथलं पाणी घेते तिकडे टाकतेस. अहो आपली पिल्ली, आता अंडी नेली म्हणजे आपली बाळच आहे तिथे. आपली पिल्ली म्हणले एका बिंडकोळीनं म्हणले ती अंडी खाल्ली. मी आल्याबरोबर तो का उडी मारून ह्याच्यात लपली म्हणली. मग आता काय करायचं, ही समुद्र आपण उपसायचा म्हणली आणि तिला मारायचंच म्हणले. आपल्या लेकरासाठी एवढं कष्ट घ्यायचंच म्हणले. ती टिटवा मला एवढा कवा पार व्हावा काय, तुम्ही आळसे हो म्हणले, प्रयत्न केल्यावर काय बी होते म्हणले. तुम्ही कामाला लागाच म्हणली. तिला कामालाच लावलं तर मालकाला. आणि मग हा म्हणता ही गोष्ट गरुडाला कळाली आणि गरुड आले. माझ्या भावकीबद्दल हे भांडण आहे, मी भगवंताला आणि नाही तर ती बिंडकुळीची सिद्धी म्हणलेली. भगवंताला आणलं, समुद्राला सांगितलं बऱ्या बोलांच्या स्थिती ते वैरी देऊन टाक. तेवढीच बिंडकुळी समुद्राला पोहोचेल सगळ्यात द्यायचं. ही माझा वैरी नाही म्हणले. इतका आटास लेकरासाठी टिटवीने केला. तू मला थोडा आटास करायचा म्हणजे मी काय करू लेकरासाठी, काही बी करतो. फक्त कालपासून जे आपल्या कराडमध्ये माऊली आली म्हणतात ना, तर हो म्हणजे माऊली आलीत म्हणालेत. मग त्यांच्या जाऊन फक्त तुम्ही पाया पडा आणि त्यांना मी घरला बोलवले असं सांगा.
आपल्या घरी बाळ मेले, मी सांगते त्यांना पुन्हा, अगर तुम्ही सांगा माऊली जिवंत करतात, मेलेलं जिवंत होत असते काय? अहो त्यांनी मेलेला सच्चिदानंद बाबा उठवून ज्ञानेश्वरी त्याच्याकडून लिहून घेतली. त्यांनी मेलेले असे बरेच जिवंत केलेले आहेत, पुरावे आहेत त्यांचे. तर तुम्ही फक्त त्यांना आपल्या लेकरासाठी शरण जा ना. लेकरासाठी मी काय बी करतो. आपल्या मुळात तो नास्तिक जरी असेल तर बघा, धृतराष्ट्र पांडवाला जरी पीडा करत असेल पण स्वतःच्या मुलावर फार प्रेम करत होता. जरी भीमाला मला भेटायचंय, भीमाला आणा म्हणायचा, भगवंताने त्याच्या मनातलं ओळखून भीमाला जाऊ द्यायचं नाही, भीमा जाऊ नको, ओचूल त्याला भेटायला काय नाही नाही म्हणले, त्याचं प्रेम नव्हते म्हणले. त्याला बघायचं तर एक धातूचा पुतळा करून ठेवला आणि चल म्हणले भीमा तुला दाखवतो. हे भीमाला भेटा म्हणले तर असं क्रोधानं दाबला का जळून खाक करून टाकलं. ही नास्तिक माणसं अशी करतात म्हणजे, पण स्वतःच्या मुलाबद्दल फार प्रेम असते त्याचं. म्हणून सीतामाईनं त्यांचा मुलगाच विष कालवून दुधात मारून टाकला आणि तेच कराडकर ज्ञानोबारायला शरणांगत लावले. मग ज्ञानोबारायांना घरी आणलं. ज्ञानोबाराय म्हणले तुम्ही कुठली वारी करताव का? तर म्हणजे कुठली वारी नाही हो म्हणले. बरं वारी नका करणं, वारीला जातात त्यांची तर कधी व्यवस्था केली का? नाही म्हणजे माझ्याकडून लई चुका झाल्या, त्या म्हणजे मी निंदनीय कर्म केले, मी वारीला चाललेल्या त्याच्या माळा तोडल्या, पताका फाडल्या, असं केलं म्हणजे मी. मग कशाला तुमच्या घरी हो? नाही हो माऊली आमच्याकडून चुकला, आजपासून असं कधीच कुणाची माळ तोडणार नाही, कुणाची पताका फाडणार नाही, आमचं लिकूड एवढं जिवंत करा, तुमच्याकडून मी माळच घालतो आणि तुमच्याकडून पताका घेतो, मी टिकवतो, दोन्ही वाऱ्याला पंढरपूरला येतो. एवढं निंदनीय कर्म करणारे तुम्ही, माळा तोडणारे, पताका फाडणारे, चाल हो येतो म्हणले, वचन द्या हो म्हणले. मग माऊलीने त्या बाळाला स्पर्श केला. सीतामाईनं बाळ आणून ठुलत. सीतामाईला आनंद झालता. देवा आतल्या आत तिचं हृदय बोलत होतं, देवा मी ह्या सगळ्या घराबाराला संतांचं दर्शन व्हावं म्हणून मी ही निंदनीय कर्म केले आणि हे घरातले सगळे हे अज्ञान रूपी अंधकार नाहीसा व्हावा म्हणून केले. अधर्म केला असेल, पोटचा गोळा मी मारला असेल, पण माझ्यावर क्षमा कर देवा. आणि आल्याबरोबर ज्ञानोबाईला नमस्कार केला. आज खऱ्या अर्थानं माझ्या घरातली दिवाळी आहे. धन्य आज दिन झाले संताचे दर्शन, झाले पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. आमच्या घरातला दिवाळी दसरा आहे. अज्ञानपणामुळे हे पाप करत होते, माळा तोडणं, पताका पण पाप आहे आणि हे अज्ञानानं होत होतं. आणि आता मग ह्यांना ज्ञान प्राप्त होईल ज्ञानोबारायाकडून. आणि खरंच ते मूल उठवल्याबरोबर त्यांनी माऊलीकडून माळ घातली, पताका घेतली आणि शुद्धही वारीला आणि वद्यही वारीला पंढरीला चालली. आज तागायत कराडकर दोन्ही वाऱ्याला पंढरीला येतात. पण आता त्या सुद्धा सगळे कराडकर जे काही वारकरी तिथले आहेत, आपण शुद्ध वारीला जातो पण ते दोन्ही वाऱ्याला पंढरीला येतात. हे ज्ञानोबारायांच्या कालापासून त्यांनी जी पद्धत चालवली. एरवी जरी मी मूर्खो, जरी झाला अविवेको, तरी संत कृपा दीपको सजोळ असे माऊलीच्या कृपेने सजोळ आहे. आधी भल्या पताका पाडल्या असतील, माळा तोडल्या असतील, निंदनीय कर्म केलं असेल, परंतु भगवंताचं भजन करायला लागले. आता मात्र महाराज देवानी त्यांचा अंगीकार केला. म्हणून महाराज सांगतात, अरे अशा ब्रह्महत्या राशी अपार झाल्या असतील वाल्या कोल्या कोण, पण तो वाल्मिक किंकर सुद्धा वंदे झाला ना. हा वाल्मिक किंकर वंदे केला. ब्रह्महत्या राशी पातके अपार, ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला.
अपार पाचक ज्याची होती, त्याचं गणित नाही, पण असा वाल्मिकी किंकरी वंदनीय केला. तसंच ज्ञानोबरायांनी कराडमधील जे सीताचे असणारे मालक होते नास्तिक, त्यांना आस्तिक करून टाकलं. असं ह्या संतांच्या संगतीतून भजनाला लागल्यानंतर त्यांना सुद्धा ह्या धर्माची महती कळायला लागली आणि धर्म वाढवला. आणि हे संतांनी काम केलं. महाराज म्हणतात की हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावी नाम. गणेशनाथ महाराजांचे गुरु पंढरीच्या वारीला जायचे, पण वाटणी जाताना एका पाटलाच्या इथं मुक्काम झाल्यावर नंतर ते पाटील म्हणले होते की आम्हाला संतान नाही, आशीर्वाद असू द्या, तुमचा मूल बाळ होऊ द्या, पण तुम्हाला मूल झाल्यानंतर थोडस मोठा झाल्यावर ते मुलगा आमच्याकडे थोडे दिवस फक्त, चला आम्ही काही शिक्षण देऊ, आमच्याकडे देचाल का? पाटील हो म्हणाले. मग गणेशनाथ महाराजांच्या गुरुनी आशीर्वाद दिला आणि त्यांना मूल झाला पण. आणि मग महाराजांनी पुन्हा गणेशनाथ महाराजांना पाठवलं घोड्यावर, तुम्ही जा पंढरीला आणि त्यांना अमुक अमुक गावाहून या आणि पाटलाच्या घरी आपण जात होतो ना हो. मग तिथं मुलगा झालेला आहे, आता तो मोठाही झालाय, थोडा 5-7 वर्षाचा झालाय, त्याला थोडे दिवस 6 महिने वर्षभर आपल्याकडे ठेवायचं, चांगले संस्कार देऊन आपण त्यांना देऊ, येताना घेऊन या. गणेशनाथ महाराज त्या पाटलाच्या घरी गेले. गेल्यानंतर त्यांना कळालं की म्हणले नक्की आपल्या लेकराला घेऊन जात येतात आहे, याच्यासाठी ज्यांना पाठवले त्या शिष्याला त्यांच्या. म्हणून त्या पाटलाने मुलगा आणि त्या मुलाची आई पाटलीन नातेवाईकाकडे लपवून ठेवले, त्यांच्या घरी ठेवले, वाड्यात नाहीच दिसू दिले नाहीत. गणेशनाथ महाराजांची व्यवस्था केली आणि त्यांना परत पाठवायला लागले. पाठवत असताना महाराजांनी बोलले, अहो गुरु महाराजांनी सांगितले की म्हणजे तुम्हाला मूल झालेलं आहे आणि येताना तेवढं मुलाला घेऊन या थोडे दिवस आपल्याकडे, पुन्हा तुम्हाला देणारच आहे ते. पण पाटला ते देऊ वाटत नव्हतं, मोह आवरत नव्हता, म्हणून ते चक्क बोलले की अहो मला मुलगा झाला नाही ना, तुम्हाला कुठं वाड्यात दिसतोय का मुलगा? नाही दिसला म्हणजे काय, मला काही तर मुलगा झाला नाही तर कुठला देऊ? म्हणजे शक्यतो गुरुदेवांचा आशीर्वाद असा जात नाही, म्हणजे पण कुठलं तर तुमचं कर्म मग आड आला असेल, मग त्याच्यामुळं असं झालं असेल. मग जातो माझं मी. घोड्यावर बसलं निघाले. गावाच्या बाहेरच गणेशनाथ महाराज आले. तोपर्यंत जी लपवलेलं मूल आणि पाटलीन बोंबलतच घरला आले, वाड्यात आले. काय झालं म्हणले एवढी करायला आपल्याला निघणारे ते लावले आम्ही, म्हणजे गोड बोलून सांगून काहीतरी म्हणले लबाड झबाड सांगून लावले. म्हणजे त्यांना तुम्हाला रडाय काय झालं म्हणजे आता? अहो त्यांच्या बरोबर लावला असतं तर बरं झालं असतं, माघारी तर आला असता. म्हणजे डोळच गेले तिच्या मुलाचं, काय करायचं म्हणजे आता? ते मूल बी म्हणायला लागले की मला त्यांच्या बरोबर लावलं असतं बरं झालं, कोण ठेवले उगाच म्हणले मला इकडं. डोळे गेले तर त्याच्या पोराचं म्हणजे काही दिसेना गेलं. काय बी करा म्हणजे पाठवा कोणाला तर घोड्यावर येईन, त्या गणेशनाथ महाराजांना बोलवून घ्या म्हणले आणि देऊ बाबा म्हणजे त्यांना मुलगा म्हणले. हे आपण अधर्मच केला म्हणजे रिकामा नाही. मग त्या पाटलांनी घोडा पाठवून गणेशनाथ महाराजांना बोलवून घेतलं. म्हणजे महाराज म्हणजे आमच्या कोण चूक झाली. काय झालं? मुलगा झाला होता पण आम्ही उग मुहापोटी म्हणलो नाही झाला म्हणले. हो का लेकराचं डोळं गेलं राव म्हणले, घेऊन जावं. गणेशनाथ महाराज घोड्यावरूनच फक्त खाली उतरले, त्याला गेलेले डोळे आले. निंदेतही तेने वंदे केली. अहो अंगीकार देव करतो आणि भजन प्रमाण आहे त्याला. निंदेतही तेने वंदे केले. अहो पाटलाच काय, प्रभू रामचंद्राच्या वडिलांना सुद्धा मुलाबद्दल असाच मोह झालता. प्रभू रामचंद्राचे वडील दशरथ राजांना मुलं बाळ नव्हती, परंतु त्यांना स्वप्नात 3 हत्या केलेलं फक्त गुरूंना सांगितलं. वशिष्ठ गुरूंनी त्यांना मग वनात मृगयासाठी पाठवलं. मृगया काही झाली नाही म्हणून ते तिथंच थांबले. रात्री तर एखादा हरेल एकाही येईल आणि मग तिथं असलं मृगया करायला म्हणून थांबले. शब्दविधी होती दशरथ राजे आणि म्हणून त्यांनी ते दूर थांबले. रात्रीच्या वेळेस हरिण न येता श्रावण बाळ आईवडिलांची कावड घेऊन काशीला चाललेले
तहान लागली म्हणून आई वडिलांची कावड टेकवली आणि पाणी आणण्यासाठी त्या सरोवर शोधत शोधत गेले. तिथं पाणी आहे म्हणून कमंडलू बुडवत असताना आवाज आला की त्या आवाजाच्या दिशेनं बाण सोडला आणि शब्दवेदी होती ती. बरोबर श्रावण बाळाला बाण लागला आणि बाण लागल्यानंतर धावत आल्यावर पाहिलं तर म्हणले हरिण वगैरे नसून माझ्याकडून चूक झाली, श्रावणाचा वध झाला. त्यांनी सांगितलं माझे आई वडील अंध आहेत, त्यांना पाणी द्या. पाणी घेऊन गेले. आई वडील पाणी पिले नाहीत. आम्ही जसं पुत्र पुत्र करून मरू तसा तुझा सुद्धा राजा पुत्राचं नाव घेत घेतच प्राण जाईल. राजाला एकूण आनंद वाटायचा, मला पुत्र तर नाही आणि या ब्राह्मणाच्या शापानं तर मला पुत्र होतील, हे वरदान सुद्धा आहे. तसंच झालं. पुन्हा त्यांना ऋषी मुनींनी पुत्र कायमेष्ठी यज्ञ करून जो पायस दान निघालेलं दिलं आणि तीच तिन्ही पत्न्याला वाटून दिल्यावरती मुलं झाली. पण पुन्हा ऋषी मुनीच फारच अधर्म व्हायला यज्ञच आमचा सिद्धीला जाऊ दिना तो. आणि मग राम अवतार आहे, यांना फक्त आमच्या यज्ञाच्या रक्षणासाठी देता का म्हणून विश्वामित्र ऋषी गेले होते. दशरथ राजा म्हणा मी काही देईन पण माझ्या मुलाला देणार नाही. पाटलाला जसा मोह झाला तसा मोह झाला, मी देणारच नाही म्हणले रामाला. आणि ती ऋषी मग निघून चालल्यावर वशिष्ठ गुरु म्हणले अरे राजा तुला आधी मूलबाळ होतं का? नव्हतं. ह्या ऋषी मुनींच्या आशीर्वादानच झालेला यज्ञातून आणि त्या ऋषीच्या कामाला देत नाहीच म्हणल्यावर काय रे म्हणले. आणि एक जर ती विश्वामित्र म्हणेल ही वशिष्ठ गुरु तिथे आहे ह्यांनीच सांगितलं असेल देऊ नको म्हणून. उलट तू त्या रामाच्या सोबत अजून एक सोबत लक्ष्मण बी दे, दोघाला दे म्हणले. आणि मग बोलवून घेतलं जसं गणेशनाथांना पाटलानं बोलून घेतलं तसं मग विश्वामित्राला बोलून घेतलं. म्हणजे राम बिन ह्या त्याच्यासोबत लक्ष्मण बिन या बाबा म्हणे तुमच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी घेऊन जा. बरं झालं म्हणे मी एक डोळा तर मागत होतो, दोन दिले. धर्म कार्यासाठी जेही कराल ते वंदनीय कर्म असतं. म्हणून तुकोबराय सांगतात भजन प्रमाण आहे. कितीही मोठेपणा असला तर मोठेपणाला काय जाळावं का? राव रंक हो का उंच नीच याती, राव रंक हो का उंच नीच याती, भक्ती नमाती मुकुटा राजा असो की रंक असो, उंच यातीतला असो की नीच यातीतला असो, भक्ती नसेल भजन नसेल धर्माचं पालन नसेल तर काय करायचं म्हणतात. भक्तीविन माती मुकी त्याच्या. म्हणून तुकोबराय सांगतात इथं एवढ्याचा जे अंगीकार केला आपण पाहिलं ती पुराणामध्ये त्यांनी भजनच केलं. म्हणून इथं भजन प्रमाण आहे. थोरपणाला काय जाळायचं का म्हणतात. थोरपणा काहीही कामाचा नाही. उलट तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. या गर्वामुळं अभिमानामुळं अधोगती प्राप्त होत असते. एकदा तरी दक्ष राजाला अभिमान झाला आणि हा महादेव मला नम्र झाला नाही, मला उठला नाही म्हणून याचा अपमान करायसाठी म्हणून दक्ष प्रजापतीने यज्ञ केला. सगळे जावाई सगळे देवी देवता बोलवले महादेवाचा अपमान करायचा म्हणून. महादेव भजन करतात सारखं आणि त्यांचा अपमान करायचा म्हणून यज्ञ सुरू केलाय. आणि सगळ्या सांगितलं कैलासाहून येता या. मग सती बोलू लागल्या एवढी विमानं कुठं जातात प्राणाचा? अगं तुझ्या बापाच्या घरी चालले ते काय आहे? यज्ञ आहे म्हणे तिथे. मग आपण पण चला, आपणाला निमंत्रण नाही, निमंत्रणाविना जाऊ नये. अहो बापाकडून चुकीन झाला असेल काय त्याला? नाही नाही म्हणे मला तर परवानगी द्या, तू जा बाबा म्हणे. तुझी सगळी लुगडी काय असं ते सगळे घेऊन जा, तुला सोबत नंदी देतो म्हणले. जावा. काही गण सोबत आहेत गेले. पण तिथं त्यांचा एवढा अपमान झाला सतीचा की प्रत्येक जण भगिनीही जेणेकरून
शिवजीचीही आणि सतीचीही निंदा होईल, दुःख वाटेल असंच बोलू लागले. तुझ्या पतीनी काही सोन्याचं लाकीट केलंय का ती नागाचंच लाकीट गळेत आहे असं बोललं की सतीला दुःख वाटायचं. अरे अरे अरे, म्हणून तरी माझे प्राणात आले नाही. तुझ्या मालकाने कपडे केलेत का ती गजचर्मन व्याघ्रांबरच आहे, पुन्हा दुःख वाटायचं. तुझ्या मालकांनी कुठले काही पावडर लिहितेत का ते स्मशान भूमिकेत स्मशानातली ती रक्षाच लावते. असं दुःख होऊ लागल्यानंतर बापाकडे जर जावं म्हणून गेली तर वडील तर डोळ्यावर धूर आल्यासारखं करून असं बघत बघत आहोत टाकायला. खरंच दूर येत असेल म्हणून समोर गेल्यावर म्हणले तुला बोलवलंच नव्हतं, म्हणले कशाला आलीस. हा मोठेपणा जरी असला तर काय जाळायचं का तू खबर आहे. म्हणतात दक्ष प्रजापती असेल पण जो भजन करतोय त्याचा अपमान करू लागलाय त्याच्यासाठी यज्ञ. मग मात्र सती रागावली. तुम्हाला वाटत असेल, वडिलांना बोलली की माझ्यापासून तिचा देह निर्माण झालेला आहे, मी काही हिला बोलेन, काही माझ्या दुसऱ्या लेकी बोलतील, मी माझ्या प्राणनाथाचा अपमान सहन करणार नाही. तुमच्यापासून झालेला देह सुद्धा मी योग अग्नीनं जाळून टाकेन. काय तुमच्या थोरपणाला जाळायचे का म्हणून. ही योग अग्नीनं सतीनं देह जाळून टाकला. आणि मग मात्र नंदी शिवगण रागावले, त्या यज्ञात विध्वंस करून टाकला आणि दक्ष प्रजापती तिथं मुंडकच तोडलं. आणि मग मात्र सगळे शिवजीला बोलवू लागले, तुम्ही शिवजी कृपा करा आणि एवढे दक्ष प्रजापती आहेत त्यांना जिवंत करावं. मग शिवजीने म्हणले बाबा जिवंत करतो पण त्याचं शिर तर द्या ना आणून. म्हणले अहो तुमच्या गणाने घेतले ते द्यायला तयार नाही. तर म्हणले काय करायचं बरं दुसरं कशाचं बी आणा. मग बोकडाचं मुंडकं आणलं आणि महादेवाने ती सासऱ्याला त्या देहाला चिटकावलं आणि त्यांनी कृपा केली की ती सासरा जिवंत झाला. म्हणजे शिवजीच्या मंदिरात आल्यावर एक 5-4 टाळ्या वाजवून ब्रु करून बोकडावनी जर आवाज काढला तसा की मला प्रसन्न होईल, सासऱ्याने माझा अपमान करण्यासाठी यज्ञ केला, त्यांचाच अपमान झाला, काय थोरपणाला जाळायचे काय म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात इथं भजन प्रमाण आहे, भजनामुळे लिंग सुद्धा वंद्य झालेले आहेत. मोठेपणाला काय जाळावं का शेवटच्या चरणात म्हणतात.
देवानी अंगीकार केल्यानंतर अहो त्याला देव डोक्यावरच घेतात. महादेव भजन करतात. सासऱ्यांनी अपमान करायचा प्रयत्न केला असं, पण देव ज्ञानोबाराय म्हणतात, मग याही वरी पार्था माझिया भजनी असता तया ते मी माता मुकुट करी. महादेवाला डोक्यावरच घेतात. भजन प्रमाण आहे, थोरपणाला म्हणून नाही. ही भजन करतात म्हणून डोक्यावर घेतलं भगवंतानी महादेवाला. आणि यांनी मग तर अपमान करायचा बघितलं. लिकीनं सुद्धा म्हणजे तुमचा मोठेपणा मला मान्य नाही. तुम्हाला वाटेल माझ्यापासून मुलगी जन्मली, जाळून टाकीन, पर्वताच्या पोटी जन्म घेईन म्हणजे मी. माझ्या महादेवाला असं वरून घे म्हणून पर्वताच्या पोटी, हिमालयाच्या पोटी जन्म घेतला म्हणून पार्वती आणि महादेवाला हिमनग जामात म्हणतात. भजन करतात म्हणून भगवंत त्यांना डोक्यावर घेतात. मोठेपणाला काय दहन करायचं का म्हणतात. झालेली सेवा गणेशनाथांच्या चरणी, तुम्हा संत मायबापाच्या चरणी, माऊलीच्या चरणी समर्पित करूया आणि एकदा संतांचं चिंतन करूया. ज्ञानेश्वर